नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या YouTube चॅनलवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत की MSBT विंटर 2024 चा रिझल्ट हा नेमका 28 जानेवारीला लागेल का त्या अगोदर सुद्धा लागू शकतो। कारण MSBT ने आपले टेंटेटिव्ह डेट ही पब्लिश केलेली आहे की आपला रिझल्ट लागणार आहे 28 जानेवारीला। मग खरं काय खोटं काय? कारण बघा बरेचसे विद्यार्थी मला रोज मेसेज करताय, रोज कॉल करताय की सर रिझल्ट केव्हा लागेल। दरवर्षी तुम्ही सांगून देता, पण यावेळेस काही व्हिडिओज बनवला नाही। सांगाव सर, कारण रोज युट्यूबवर आम्ही व्हिडिओ बघतोय, आज लागला, उद्या लागला, उद्या लागणार, आज लागणार। अर्धे तास YouTube चॅनल आहे किती काय म्हणता, रिझल्ट लागला, चेकआउट युअर रिझल्ट असं पण म्हणता डायरेक्टली, आणि फेक लिंक आम्हाला देता डायरेक्टली, बरोबर आहे। तर भरपूर सारे प्रॉब्लेम, भरपूर सारे विद्यार्थ्यांचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत। त्यामध्ये रिझल्ट केव्हा लागेल, रिझल्ट कसा चेक करावा, वेगवेगळ्या लिंकवर क्लिक करावे की नाही, पेपर कसे चेक झाले, इझी टफ चेक झाले का टफ चेक झाले, त्यानंतर कॉन्डोनेशन म्हणजे काय, ग्रेस मार्क म्हणजे काय, ग्लोबल मार्क्स म्हणजे काय, तिघांमध्ये नेमका डिफरन्स काय, आणि कोणत्या विद्यार्थ्याला कोणते मार्क्स केव्हा केव्हा मिळू शकतात। त्यानंतर नेक्स्ट सेमिस्टर शेड्यूल आणि सेमिस्टरची प्लॅनिंग कशी असेल, स्टडी प्लॅनिंग आपण कशा पद्धतीने करावी। नंतर नेक्स्ट सेमिस्टर म्हणजे जे आता सेमिस्टर तुमचं चालू आहे याचं युनिट टेस्ट 1, युनिट टेस्ट 2 आणि फायनल एक्झामच्या डेट काय असतील। त्यासोबतच आपलं बघा जे विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना यामध्ये लॉग इन इश्यू येतात, काही ना काही भरपूर सारे प्रॉब्लेम्स येतात, काहींना कोर्सेस दिसत नाहीये। तर यावर समाधान काय, कारण नवीन अपडेट आलेला आहे, सर्व प्रॉब्लेम विद्यार्थ्यांचे सॉल्व्ह झालेले आहे। तर सर्व काही गोष्टी, त्यासोबतच काही विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिपचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहे, काही क्युरी झालेले आहे। तर याबद्दल म्हणजे सर्व तुमच्या मनात असलेल्या सर्व प्रश्नांचे समाधान आज या व्हिडिओमध्ये होणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा, आणि जर समजा तुम्ही या विनीत सर या YouTube चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राइब करून द्या, बेल आयकॉनवर प्रेस करून द्या, आणि डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, कारण ज्यामध्ये डिप्लोमाचे ऑनलाईन क्लासेस अवेलेबल आहे अफोर्डेबल कॉस्ट मध्ये। एकदा जा, आमचं फ्री डेमो लेक्चर बघा, आमच्या टीमचं शिकवणं जर तुम्हाला आवडलं ना तरच तुम्ही कोर्स वगैरे परचेस करून घरच्या घरी बसून अभ्यास वगैरे करू शकता। ठीक आहे, चला। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी मला पहिल्यांदाच बघत असतील की कोण आहे हा मास्टर, कोण आहे हा विनीत सर, कोण आहे हा विनीत भाऊ, ठीक आहे ना। तर बघा बेटा, लक्ष द्या की कोविडच्या अगोदरपासूनच म्हणजे ज्या ठिकाणी एकदम कोविड स्टार्ट झालं त्यावेळेस विद्यार्थ्यांना इन्फॉर्मेशन मिळत नव्हती। तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून डिप्लोमा बद्दल सर्व अपडेट, आपलं चॅनल नंबर 1 होतं, आणि अजून सुद्धा डिप्लोमाच्या संदर्भात जर तुम्ही बघशाल तर व्हिडिओ आपले खूप कमी येतात, पण जे येतात ते प्रॉपर येतात। आपल्या चॅनलवर काही क्लिक बेट नसतात, जे आहे ते आहे असं असतं बेटा, ठीक आहे ना। बघा त्यामुळे सांगतोय तुम्हाला डिप्लोमा बद्दल काही अपडेट, काही करिअर बद्दल काही गायडन्स, सर्व 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 आपल्या चॅनलवर मिळून जाईल। आणि अजून एक आपलं चॅनल आहे विनीत ट्युटोरियल नावाचं, ज्यामध्ये डिप्लोमाचे फक्त ऑनलाईन लेक्चर अवेलेबल असतात, बस, बाकी दुसरं काहीच नसतं, ठीक आहे ना। चला मग सुरुवात करायची, हो सर, ठीक आहे, चलो। तर सर्वात पहिले बघा बेटा, MSBT विंटर 2024 रिझल्ट डेट। तर यावेळेस काय झालं होतं की MSBT ने डायरेक्टली डेट देऊन टाकली होती की सर, पोरांनो, शिक्षकांनो, सर्वांनी बघा की आपली जी टेंटेटिव्ह डेट ऑफ MSBT विंटर 24 एक्झामिनेशन इज 28 जानेवारी 2025। बघा तुम्ही बघत असाल तर डायरेक्टली 28 जानेवारी 2025 ही डेट तुम्हाला दिलेली आहे, बरोबर आहे। चला, मग ही डेट त्यांनी दिलेली, असं का केलं त्यांनी? कारण बघा बरेचसे विद्यार्थ्यांना कन्फ्युजन राहायचं, टेन्शन राहायचं की रिझल्ट केव्हा लागेल, केव्हा लागेल, केव्हा लागेल, केव्हा लागेल, बरोबर आहे। पण त्यांनी यावेळेस डायरेक्टली डेट देऊन टाकलेली बेटा। तर 28 जानेवारी ही त्यांनी सांगितलेली आहे। पण आता खरं महत्वाचं म्हणजे विषय काय माहिती का, की बघा बेटा लक्ष द्या की आता काय झालेलं आहे की त्यांचं पेपर चेकिंग पूर्ण झालेलं आहे, ठीक आहे ना। माझे जेवढे पण रिसोर्सेस आहे, जेवढे पण शिक्षक लोक आहे, भरपूर बघा MSBT पासून तर भरपूर सारा ऑटोनॉमस कॉलेज असो का जे पण काय असो, तर अशा भरपूर शिक्षक माझ्या ओळखीचे आहे, भरपूर काही सोर्सेस आहे। आता बघा सिंपलशी गोष्ट, 2019 पासून जर समजा डिप्लोमा बद्दल अपडेट बनवतोय, डिप्लोमाला जवळपास 8 वर्ष आले शिकवतोय, भरपूर कॉलेजेसला ऍज अ एक्सटर्नल म्हणून सुद्धा मी गेलेलो आहे, ठीक आहे ना। चला असो, तशा भरपूर साऱ्या गोष्टी आहे, ठीक आहे ना। आता मधल्या गोष्टी मी जास्त नाही सांगू शकत तुम्हाला, ठीक आहे ना। चला असो, तर सांगायचा हेतू हा आहे, वयावर नका जा बरं, डिप्लोमाच्या 6 सेमिस्टरचा टॉपर आहे, इंजिनिअरिंगला गोल्ड मेडलिस्ट आहे, युनिव्हर्सिटी टॉपर आहे, ठीक आहे ना। चला, जे जुने विद्यार्थी त्यांना माहित असेल आपला काय विषय काय नाही, ठीक आहे, पण नवीन विद्यार्थ्यांना सांगतोय। तर बघा तुमचं सांगतो तुम्हाला, पेपर चेकिंग पूर्ण झालेलं आहे, तुमचे मार्क्स फिलअप करून झालेले आहे सॉफ्टवेअरवर, अपलोडिंग वगैरे सर्व झालेलं आहे। म्हणजे ओव्हरऑल जर समजा मी आजच कॉल करून सरांना विचारलं तर सर मला बोलले की तुमचं रिझल्टची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। मग सर 28 जानेवारी तर खूप लेट झालं, कारण अजून तर थोडे दिवस बाकी आहे। मग सर मला बोलले बघा की 28 जानेवारी आम्ही टेंटेटिव्ह टाइम टाकला होता, बरोबर आहे। जर आम्हाला जर मध्ये काही प्रॉब्लेम्स वगैरे आले तर 28 जानेवारी लागेल, पण जवळपास आता रिझल्टची संपूर्ण प्रोसेस झालेली आहे, फायनल चेकिंग सुरू आहे, बरोबर आहे। म्हणजे इन शॉर्ट रिझल्ट थोडा लवकर सुद्धा लागू शकतो, ठीक आहे ना, लागू शकतो। त्याबद्दल मी तुम्हाला सांगून देईल। आता हा व्हिडिओ बनवण्याचं कारण हे की मला माझ्या रिसोर्सेस बद्दल समजलं काय
की रिझल्ट लवकर सुद्धा लागू शकतो. म्हणून म्हटलं चला विद्यार्थ्यांना सुद्धा सांगून द्यावा, बरोबर आहे. आणि हो, जसा रिझल्ट लागेल ना तसा आपल्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून, आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून, आपलं जे पण काय सर्वांवर मी टाकून देईन. रिझल्ट लागला, चेक करा, चेक करा, चेक करा, चेक करा, चेक करा, बरोबर आहे. चला मग सर, हाऊ टू चेक MSBT रिझल्ट. आता रिझल्ट नेमका कसा चेक करावा, ठीक आहे. चला पहिला पॉईंट समजला तुम्हाला. 28 जानेवारीच्या अगोदर सुद्धा रिझल्ट लागण्याची शक्यता आहे, बरोबर आहे. 24 तारखेच्या आसपास सुद्धा रिझल्ट लागण्याची संभावना आहे, हे सांगतोय तुम्हाला, ठीक आहे ना. चला असो, जसं काही मला माहिती पडेल रिझल्ट अपलोडिंगला गेला की मी लगेच टाकून देईन की बाबा नो, रिझल्ट अपलोडिंगला गेलेला आहे. तुमच्या घरामध्ये जे पण काही दांडूकडा असेल, पट्टा असेल, बेल्ट असेल, चप्पल असेल, लाट नसेल ते लपवून ठेवा, ठीक आहे. चलो असो. तर बघा बेटा, आणि हो, सर्वांचा रिझल्ट चांगलाच लागेल. ईश्वर चरणी फक्त माझी एवढीच प्रार्थना आहे की बघा, माझ्या विद्यार्थ्यांनी जेवढा पेपर लिहिला असेल त्यांना प्रॉपर मार्क पडू दे, बस फक्त हीच ईश्वर चरणी प्रार्थना असेल, बस बाकी काही नाही. आणि माझ्या बेस्ट विशेष कायम तुमच्यासोबत राहील. टेन्शन घेऊ नका बेटा, एकदम रिलॅक्स राहा, ठीक आहे. आणि हो, युट्यूबवर रोज फालतू सर्च करत बसू नका की MSBT रिझल्ट केव्हा लागेल, केव्हा लागेल, अरे कशाला घडी घडी चेक करताय. रिकामा टेन्शन सोडा आणि एकदम चिल मारा, ठीक आहे ना. नेक्स्ट सेमिस्टरचा अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करा. चला, तर MSBT रिझल्ट नेमका कसा चेक करावा, एकदम डोक्याला ताण घ्यायचा नाही. कोणी म्हणतो कोणतं लिंक ओपन करा, कोणी म्हणतो कोणतं लिंक ओपन करा. अरे सर्व लिंक गेल्या चुल्यात, सर्व लिंक गेल्या चुल्यात. सर्वात पहिले हे तुमचं गुगल भाऊ असतं, हे तुमचं काय असतं, गुगल भाऊ असतं. सर्वात पहिले गुगलवर काय करायचं माहिती का, फक्त आणि फक्त MSBT टाईप करायचं, बस. काहीच टाईप करायची गरज नाहीये. फक्त आणि फक्त काय करायचं, MSBTE, फक्त MSBTE टाईप केलं की जी पहिली लिंक येईल ना, बघा, फक्त MSBT टाईप केलं की जी पहिली लिंक येईल ना, त्या लिंकवर फक्त तुम्हाला क्लिक करायचंय, बस. बाकी तुम्हाला काहीच करायची गरज नाही. आलं लक्ष तुम्हाला. MSBT टाकायचं, फक्त पहिल्यावाल्या लिंकवर क्लिक करायचं आणि या ठिकाणी आता बघा तुमची एक वेबसाईट ओपन होईल. तुमची काय ओपन होईल, अशा प्रकारची एक वेबसाईट ओपन होईल, बरोबर आहे. पण ज्या दिवशी रिझल्ट लागतो ना त्या दिवशी काहीच ओपन होत नाही, सर्व ब्लँक असतं, सर्वच्या सर्व काय असतं, ब्लँक असतं. आणि फक्त या ठिकाणी येतं तुमचा एंटर युअर सीट नंबर ऑर एनरोलमेंट नंबर, बस एवढाच ऑप्शन येतं, बस. समजलं. गुगलवर MSBT टाका, पहिली लिंक जी येईल ना त्याच्यावर क्लिक करा, विषय क्लोज. डायरेक्ट रिझल्टचं पेज समोर ओपन दिसेल. इकडच्या तिकडच्या लिंकवर क्लिक करायची गरज नाहीये. बघा बेटा, आता बऱ्याच वेळेस काय झालेलं आहे की सायबर क्राईम भरपूर वाढतं बेटा, त्यामुळे कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. नाही तर मग मला टेलिग्रामवर आली सर, माझ्या व्हॉट्सअपला आली सर. बघा बाळांनो, कसं असं माहिती का, मुलींसाठी, माझ्या लहान बहिणींनो, तुम्ही सर्व माझ्या छोट्या छोट्या बहिणी बेटा, जे मुली पाहत असाल त्या, बरोबर आहे. तर बघा बाळांनो, असं काही कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. कारण मुलांचं कसं असतं माहिती का, मुलं सर्व्हायव्हल करून घेतात. आता मुलांचं बी टेन्शन आहे बरं, काही काही मुलं पण एकदम हे असतात, म्हणजे एकदम भावनिक असतात डायरेक्टली, बरोबर आहे. तर बघा, बरेचसे काही सायबर क्राईम चालू आहे, गुन्हे चालू आहे, तर वेगवेगळ्या लिंकवर क्लिक करू नका. जर ऑथेंटिक चॅनल असेल, आता आपलं चॅनल ऑथेंटिक आहे, बरोबर आहे. चला असो, मी तुमचा मोठा भाऊ म्हणून तुम्हाला सर्व ट्रीट करत असतो. तर बघा बाळांनो, माझ्या लहान भाऊ बहिणींना एक हात जोडून विनंती बेटा, प्लीज अशा कोणत्याही फेक लिंकवर ओपन करू नका. कारण भरपूर सारे प्रॉब्लेम्स होत आहे, तुम्हाला सर्व माहिती असेल, जास्त काही सांगायची गरज नाहीये. तुमचे इंस्टाग्राम नंतर फेसबुक वगैरे हॅक होतात आणि त्यावरून भरपूर सारे प्रॉब्लेम्स होतात बेटा. मी भरपूर माझ्या 2 विद्यार्थ्यांचा आताच मागच्या महिन्यात झालंय, तर प्रॉब्लेम झाला बेटा, ठीक आहे ना. तर सांगायची गरज नाही, तुम्हाला सर्व समजतं बेटा, तुम्ही मोठे झालेले आता, ठीक आहे ना. चला असो, तर कोणत्याही लिंकवर, फेक लिंकवर क्लिक करू नका. ऑथेंटिक चॅनल असेल तरच लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता, ठीक आहे. चला, नंतर पेपर चेकिंग कशी झाली सर, इझी का टफ. तर बघा बेटा, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जे आय स्कीम, म्हणजे जे आता विद्यार्थी 3rd इयरला आहे ना, त्या विद्यार्थी आहे आपल्या आय स्कीमची. आणि आय स्कीमची ही शेवटची बॅच आहे बेटा, ही काय आपली शेवटची बॅच आहे. त्यामुळे बघा, त्यांचं जे पासिंग आहे, म्हणजे त्यांचे जे पेपर ते एकदम बरोबर चेक केलेले डायरेक्टली. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी लिहिलं असेल ना तर मार्क मिळालेले, काहीच टेन्शन घ्यायची गरज नाहीये, ठीक आहे ना. प्रॉपर म्हणजे पासिंग तर तुम्हाला केलेलं आहे, म्हणजे प्रयत्न केलेला, शिक्षकांनी स्वतःहून प्रयत्न केला. कारण बघा, आणि मी फक्त मेकॅनिकल ब्रांचेसचं सांगतोय, कारण माझे जवळपास 12 ते 13 असे शिक्षक लोक आहे की ज्यांची माझी एकदम जबरदस्त ओळख आहे डायरेक्टली, बरोबर आहे. आणि त्याच्यातले मॅक्सिमम सर्व मेकॅनिकलचे, जवळपास 10 ते 11 शिक्षक माझे मेकॅनिकलचे ओळखीचे आणि 2-4 मग बाकीच्या ब्रांचेसचे ओळखीचे, बरोबर आहे. तर सर्वांना मी विचारलं, तर बोले की मेकॅनिकलची ओव्हरऑल आम्ही पास करून दिलं म्हणे पोरांना, ठीक आहे ना. कारण 28 मार्क त्यांना लागता पासिंगला, तर 28 आम्ही कसंही करून पोहोचवून दिलंय. पण जर तुम्ही युनिट टेस्टला फेल असाल तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो, ठीक आहे ना. चला असो, तर पेपर चेकिंग एकदम इझी झालेली आहे. कारण पहिले काय व्हायचं की शिक्षक लोकांना पेपर दिले जायचे, हे ज्ञान तुम्ही चेक करा. पण आता कसं होऊन गेलं की RSA सेंटर दिले जातात, बरोबर आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक RSA सेंटर असतं, म्हणजे त्या ठिकाणी येऊन शिक्षक लोकांना पेपर चेक करावे लागतात, बरोबर आहे. चला असो, तर RSA सेंटरमध्ये पेपर चेकिंग झालेली, तर जवळपास सर्व प्रोसेस सर्व खतम झालेले डायरेक्टली, ठीक आहे ना. एकदम चांगला रिझल्ट लागेल, टेन्शन घेऊ नका.
पण के स्कीमला तुमचं जे आहे ती कंबाईन पासिंग आहे बेटा, जे आता फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला असेल ना त्यांना कंबाईन पासिंग असणार आहे. मग तुमच्यासाठी कसं आहे माहिती का, की तुम्ही जर युनिट टेस्ट मध्ये जर तुम्हाला चांगले मार्क असेल ना तर तुम्ही पास होऊनच जाशाल. ठीक आहे ना. त्यामुळे सांगतो बेटा आतापासूनच अभ्यास करा. मागे जे झालं ते जाऊ द्या बेटा, पण आता नवीन सेमिस्टर चालू झालेला आहे, त्याच्या युनिट टेस्टला मॅक्सिमम मार्क पाडण्याचा प्रयत्न करा बेटा. खूप महत्त्वाचं आहे बेटा, के स्कीम साठी खूप महत्त्वाचं आहे युनिट टेस्टचे मार्क. ठीक आहे ना. तर पेपर चेकिंग जवळपास इझी पद्धतीने झालेलं आहे, कारण कोणत्याच शिक्षकाला असं वाटत नाही की विद्यार्थी फेल व्हावा. ठीक आहे ना. त्यामुळे लक्षात ठेवा बेटा, आरामात काही लिहिलं असेल तर मार्क भेटले, टेन्शन न घ्या. त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा, सर कॉन्डोनेशन म्हणजे काय, ग्रेस मार्क म्हणजे काय आणि ग्लोबल मार्क्स म्हणजे काय. ठीक आहे ना. बघा बेटा, मी बाकीच्या शिक्षकांसारखा नाहीये, मी याला नाव ठेवेल त्याला नाव ठेवेल. आपलं जे आहे ते सांगायचं, विषय क्लोज करायचा. चला, तर कॉन्डोनेशन म्हणजे काय बेटा, बघा तर कॉन्डोनेशन म्हणजे काय. सर्वात पहिली गोष्ट, सर्व गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करून देतो, या तिघांमध्ये नेमकं काय फरक आहे. तर बघा, जर तुम्ही सर्व विषय पास झालेले आहात, बरोबर आहे, जर तुम्ही सर्व विषय पास झालेले आहात, फक्त एकच विषय किंवा दोनच विषय यामध्ये तुम्हाला 10 मार्कांसाठी तुम्ही नापास होताय, बरोबर आहे. म्हणजे बघा, तुम्हाला टोटल 5 सब्जेक्ट आहे, पहिला सब्जेक्ट, दुसरा सब्जेक्ट, तिसरा सब्जेक्ट, चौथा सब्जेक्ट, पाचवा सब्जेक्ट, बरोबर आहे. चला, आता विषय काय झाला, पहिला तुम्ही पास झाले, दुसऱ्यात पास झाले, तिसऱ्यात पास झाले, चौथ्यात पास झाले, पण पाचवा जो सब्जेक्ट होता या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला पडले समजा 32 मार्क. किती पडले, किंवा आपण समजा एकदम रेअर आकडा घेऊ, 30 मार्क पडले. किती मार्क पडले बेटा, 30 मार्क पडले, बरोबर आहे. आणि पासिंग साठी किती लागतं बेटा, 40 ची पासिंग आहे आपली, बरोबर आहे. चला असो, मग तुम्हाला तर पडले 30 मार्क, मग तुम्हाला 10 मार्काचा कॉन्डो दिला जातो बेटा. काय वेळ दिला जातो, 10 मार्काचा कॉन्डो, त्याला कॉन्डोनेशन म्हणतात बेटा. काय म्हणतात, कॉन्डोनेशन. आणि ऍड्रेटचं साईन येते, ऍड्रेटचा सिम्बॉल तुमच्या मार्कशीटवर येतो बेटा. ठीक आहे ना. म्हणजे तुम्ही 30 मार्क जर पडले असेल तुम्हाला आणि 10 मार्क लागत होते तुम्हाला पासिंगला, तर 10 मार्काचा कॉन्डो तुम्हाला मिळतो आणि तुम्ही ऑल क्लिअर होतात, तुम्ही नापास होत नाही, तुम्हाला त्या विषयामध्ये फेल केलं जात नाही. जरी तुम्हाला 30 मार्क होते, बघा 40च्या कमी पडले म्हणजे फेल होतो, बरोबर आहे, पण 30 मार्क होते, पण बाकी सर्व सब्जेक्ट मध्ये तुम्ही पास होते, पण एका सब्जेक्ट मध्ये तुम्ही फेल होते, पण तुम्हाला फक्त 10च मार्क लागत होते पास होण्यासाठी, ऑल क्लिअर होण्यासाठी. तर 10 मार्काचा कॉन्डो तुम्हाला दिला जातो, याला म्हणतात कॉन्डोनेशन. आणि हो, हा जो कॉन्डो असतो हा 2 सब्जेक्टला सुद्धा दिला जाऊ शकतो. म्हणजे 2 सब्जेक्ट म्हणजे कसं, इकडे 10 आणि इकडे 10 का, नाही बेटा असं नाही चालत. आता बघा, सर्व तुम्ही 3 सब्जेक्ट तुम्ही पास आहात, एकदम प्रॉपर 3 सब्जेक्ट तुम्ही पास आहात, बरोबर आहे. आता चौथ्या विषयामध्ये तुम्हाला पडले समजा 36 मार्क, बरोबर आहे, आणि 5व्या सब्जेक्ट मध्ये पडले समजा तुम्हाला पडले समजा 35 मार्क, बरोबर आहे. चला असो, काही अडचण. चला, आता या विषयामध्ये मला सांगा बेटा, या विषयामध्ये तुम्हाला लागतं आहे या विषयामध्ये तुम्हाला लागतं 4 मार्क आणि या विषयामध्ये तुम्हाला लागतं 5 मार्क. म्हणजे दोघं विषय मिळून, ऐका रे, दोघं विषय मिळून जर तुम्हाला फक्त 10च मार्क लागताय ना, दोघं विषय मिळून तुम्हाला फक्त 10च मार्क लागताय ना, तरी सुद्धा तुम्ही ऑल क्लिअर होतात. म्हणजे कसं, की तुम्हाला या सब्जेक्ट मध्ये 4 मार्काचा कॉन्डो दिला जातो आणि या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला 5 मार्काचा कॉन्डो दिला जातो. म्हणजे 2 विषयामध्ये सुद्धा हा कॉन्डो, म्हणजे मॅक्सिमम तुम्हाला 10 मार्काचा कॉन्डो मिळणार आहे. विषय क्लोज, 10 मार्काचा कॉन्डो मिळणार आहे. मग तो डिवाइड सुद्धा होऊ शकतो, 5-5 सुद्धा होऊ शकतो, 4-6 सुद्धा होऊ शकतो, 3-7 सुद्धा होऊ शकतो, कसाही डिवाइड होऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही, बरोबर आहे. म्हणजे 2 सब्जेक्ट मध्ये जर तुम्हाला 10 मार्क कमी पडताय, तर तुम्हाला असं 4-5, 6-4 जे पण काय असेल ते, म्हणजे हा 10 मार्काचा कॉन्डो जो आहे हा डिवाइड होऊन तुम्हाला मिळू शकतो आणि तुम्ही पास होऊ शकता. तर याला म्हणतात बेटा कॉन्डोनेशन, याला पण काय म्हणतात, कॉन्डोनेशन. तर आय होप सो तुम्हाला सर्वांना कॉन्डोनेशन समजलं असेल. आणि हा प्रत्येक सेमिस्टरला दिला जातो, असं नाहीये की पहिल्या सेमिस्टरला कॉन्डो मिळाला तर दुसऱ्या सेमिस्टरला मिळणारच नाही, असं नसतं बेटा. प्रत्येक सेमिस्टरला हा कॉन्डो मिळू शकतो. ठीक आहे ना. तुम्हाला सर्वांना क्लिअर झालं असेल. म्हणजे जर समजा तुमचा एकच विषय बॅक असेल, 10 मार्क कमी असेल, तर 10 मार्काचा कॉन्डो तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्ही पास होशाल बेटा. तुम्हाला तो पेपर परत देण्याची गरज नाही. ठीक आहे ना. फक्त असं ऍड्रेटचा सिम्बॉल होतो, पण जास्त काही फरक नाही पडत. ठीक आहे ना. तर कॉन्डोनेशन म्हणजे तुम्हाला सर्वांना समजलं असेल. त्यानंतर पुढची टर्म आहे बेटा ग्रेस मार्क. आता ग्रेस मार्क म्हणजे काय, तर बघा बाळांनो, बऱ्याच वेळा का तुम्हाला सर्वांना माहिती असेल की फर्स्ट क्लास, काय बेटा, फर्स्ट क्लास. आता फर्स्ट क्लास जर समजा आपण बघितलं तर हे कितीचं असतं, 60%चं. त्यानंतर डिस्टिंक्शन तुम्ही बघितलं असेल, डिस्टिंक्शन, ठीक आहे ना, तर डिस्टिंक्शन असं बेटा 75%चं, बरोबर आहे. चला असो, तर मला असं म्हणायचंय बाळांनो की जर तुम्हाला 59.5 59.5% पडत असेल, म्हणजे अर्धा पर्सेंट लागत असेल तुम्हाला, म्हणजे 2-4 मार्क तुम्हाला लागत असेल की जेणेकरून तुमचं 60% भरताय, तुमचं फर्स्ट क्लास येऊन जाते, बरोबर आहे. तर अशा कंडिशनला तुम्हाला अर्धा पर्सेंटेज दिला जातो, 2-4 मार्क तुम्हाला दिले जातात, जेणेकरून तुमचं 60% म्हणजे तुम्ही फर्स्ट क्लास मध्ये यावे. येते का लक्षात तुम्हाला. म्हणजे बघा बेटा, सिंपलशी गोष्ट मला असं म्हणायचं आहे, सपोज तुम्हाला पडले 59.5
5%. बरोबर आहे. आता मला सांगा 59.5 म्हणजे तुम्ही सेकंड क्लास आहे, म्हणजे तुम्ही काय बेटा सेकंड क्लास आहे. मग MSBT ला असं वाटतं की यार हा मुलगा बिचारा कष्ट केले बिचाराने, फक्त अर्ध्या टक्क्यासाठी, फक्त अर्ध्या पर्सेंटेजसाठी भाऊचा फर्स्ट क्लास मिस होतोय. बरोबर आहे. तर हे काय करता MSBT तुम्हाला काय करतं बेटा, MSBT तुम्हाला काय करतं 0.5%चा ग्रेस मार्क देतं बेटा. 0.5%चा काय देतं, ग्रेस मार्क देतं, म्हणजे अर्धा टक्का तुम्हाला ते वाढवून देतं, जेणेकरून म्हणजे 60% होता आणि तुम्ही फर्स्ट क्लास मध्ये पास होता. बरोबर आहे. चला याचा फायदा काय हे पण सांगतो. त्यानंतर जर समजा तुम्हाला पडले असेल समजा 74.7%, बरोबर आहे. ओके सर. अरे यार पण तुम्ही फर्स्ट क्लास मध्ये आलेले, तुमचं डिस्टिंक्शन नाही, तुमचं डिस्टिंक्शन नाही, तुमचं डिस्टिंक्शन नाही. मग अशा कंडिशनला तुम्हाला प्लस 0.3% दिले आता, म्हणजे अर्ध्या टक्क्याच्या आसपास तुम्हाला दिला आता, अर्ध्या टक्क्याच्या आसपास तुम्हाला दिला आता, अर्ध्या टक्क्यापेक्षा जास्त दिला जात नाही. तर 0.3% तुम्हाला एक्स्ट्रा मिळतील, जेणेकरून तुमचे 75% कंप्लीट होतील आणि तुम्ही डिस्टिंक्शन मध्ये पास व्हाल. तर सर ह्याची काय गरज पडते, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचशा वेळेस कॅम्पस प्लेसमेंटमध्ये बऱ्याचशा कंपन्या म्हणतात की आम्हाला फर्स्ट सेमिस्टर पासून तर शेवटच्या सेमिस्टर पर्यंत सर्व विद्यार्थ्यांचा फर्स्ट क्लास असेल, अशा विद्यार्थ्याला आम्ही घेऊ. बरोबर आहे. मग अशा वेळेस फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन हे काम येतं बेटा, बस बाकी याचा काही असा मोठा यूज नाहीये. ठीक आहे ना. चला असो, म्हणजे सांगता येतं की मी डिस्टिंक्शन मध्ये पास झाला, मी फर्स्ट क्लास मध्ये पास झाला. ठीक आहे ना. चला असो. तर ग्रेस मार्कचा कॉन्सेप्ट सुद्धा तुम्हाला कळाला असेल असं मला वाटतं. ठीक आहे ना. तर ग्रेस मार्क्स म्हणजे काय, 60% आणि 75% होण्यासाठी जर तुम्हाला अर्धा टक्का जर कमी पडत असेल तर तुम्हाला तो दिला जातो. जर तुम्हाला 2% कमी पडताय, 1% कमी पडताय तर दिलं जात नाही, जे आहे तेच राहतात. ठीक आहे ना. चला असो, ग्रेस मार्क म्हणजे समजलं. आता राहिला कॉन्सेप्ट ग्लोबल मार्कचा. आता ग्लोबल मार्क्स म्हणजे काय, की बऱ्याचशा वेळेस असं झालं असेल बघा, फर्स्ट सेमिस्टरला तुमचं जर झालं असेल तर सांगतो, आणि जे विद्यार्थी सेकंड इयरला थर्ड इयरला त्यांना माहिती असेल की ग्लोबल मार्क्स काय असतं. ठीक आहे ना. माहिती नसेल तर ऐकून घ्या बेटा. बऱ्याचशा वेळेस असं होतं की तुम्ही काय करता, तुमचं मार्कशीट येतं, रिझल्ट लागतो. बरोबर. रिझल्ट लागल्यानंतर मार्कशीट मध्ये मला 35 मार्क पडले, 35. बरोबर. 35 मार्क्स मला आलेले आहे. बरोबर आहे. मग मी काय करतो, फोटोकॉपी मागवतो, मी रिचेकिंगला टाकतो. मी काय करतो, फोटोकॉपी मागवतो. 5 मार्कामुळे मी फेल झालेला आहे, 10 मार्कामुळे मी फेल झालेला आहे. बरोबर आहे. मला 35 मार्क्स दिसत आहे मार्कशीटवर. बरोबर आहे. चला असो. आणि मी ज्यावेळेस फोटोकॉपी मागवतो तर फोटोकॉपी आली तर मला दिसतं ओ बापा याच्यात तर 25 मार्क आहे आणि मार्कशीट मध्ये 35, आणि ज्यावेळेस मी फोटोकॉपी मागवली त्याच्यात तर फक्त 25 मार्क आहे. मग 10 मार्क कमी होऊन कसं काय आले, 10 मार्क कमी काय झाले बेटा, कारण बघा ज्यावेळेस पेपर थोडासा टफ निघतो किंवा पेपरमध्ये काही प्रॉब्लेम्स येतात, म्हणजे पेपरमध्ये काही क्वेश्चन चुकलेले असतात, समजा काही होऊ शकतं काही ना काही. बरोबर आहे. क्वेश्चन पेपरमध्ये सुद्धा काही अडचणी, काही चुका असू शकतात. तर ज्यावेळेस क्वेश्चन पेपरमध्ये काही फॉल्ट येतो, क्वेश्चन पेपरमध्ये काही चुका झालेल्या असतात, बरोबर आहे, किंवा जे पण काही वरतूनच काही प्रॉब्लेम झाला असेल, तर अशा वेळेस सर्व विद्यार्थ्यांना हे एक्स्ट्राचे 5 मार्क 10 मार्क ज्यानुसार असेल त्यानुसार ग्लोबल मार्क दिले जातात. बरोबर आहे. किंवा आमचं झालं त्यावेळेस ज्यावेळेस 2014च्या बॅचला जे तुमचे मित्र वगैरे असेल त्यांना विचारा, 2014 ची बॅच विचारा वाटलं असतं, त्यावेळेस पॉवर इलेक्ट्रॉनिक्स नावाचा सब्जेक्ट होता डिप्लोमा इलेक्ट्रिकलच्या थर्ड इयरला. तर त्यावेळेस जवळपास तुम्हाला सांगू का की 80 ते 85%, 80 to 85% विद्यार्थी फेल झाले होते डायरेक्टली माझ्यासोबतचे. आता आम्ही तर पासून गेले, आम्ही मेकॅनिकल वाले होते, पण इलेक्ट्रिकलचे डिपार्टमेंटचे विद्यार्थी होते ना, 80 ते 85% पोरं फेल झाले सर्व. म्हणजे जळगाव जिल्ह्याचे जर बघायला गेलं तर गव्हर्नमेंट कॉलेज असो, गोदावरी असो, केसी असो, देवकर असो, रायसोनी असो, त्यावेळेस रायसोनी पण होतं, असे भरपूर कॉलेज, आणि एकाच विषयामध्ये सर्व पोरांची वाट लागली होती. तर त्यांनी आंदोलन केले होते, तर आंदोलन केलं की आम्हाला पास करून द्या, आम्हाला पास करून द्या. तर त्यावेळेस म्हणजे मी माझ्या आयुष्यातले सर्वात पहिले ग्लोबल मार्क्स कसे येतात हे बघितले होते. तर सर्व विद्यार्थ्यांना जवळपास 10-10, 15-15 मार्क सर्वांना देण्यात आले, कारण पेपरमध्ये खरंच खूप प्रॉब्लेम होता, पेपर खूपच टफ आला होता, खूपच सिलेबसच्या बाहेरचे भरपूर सारे प्रश्न होते. तर अशा त्यावेळेस विद्यार्थ्यांना ग्लोबल मार्क्स दिले होते, सर्वांना पास केले होते डायरेक्टली. ठीक आहे ना. तर असं कोविडमध्ये पण झालेलं आहे, आणि असं दरवेळेस होतं बेटा, दरवर्षी होतं. दरवर्षी तुम्ही ना सेकंड इयर थर्ड इयरच्या पोरांना विचारा, कारण दादा काका ताई असं तुझ्यासोबत झालंय का की मार्कशीटवर जास्त मार्क आहे आणि फोटोकॉपी मागवली तर कमी मार्क आहे. तसं होतं बेटा ग्लोबल मार्क्समुळे. पण हे कोणाच्या हातात नाही बेटा, हे MSBT वाल्यांच्या हातात आहे. भेटलं तर भेटून पण जाईल, नाही आलं तर नाही पण भेटणार. ठीक आहे ना. चला असो. आणि हे भेटले तर सर्व विद्यार्थ्यांना भेटतात बेटा ग्लोबल मार्क्स. ठीक आहे ना. तर आय होप सो ग्लोबल मार्क्सचा कॉन्सेप्ट तुम्हाला समजला असेल. बघा कॉन्डोनेशन हे तुमच्या हातात आहे, म्हणजे हातात म्हणजे 5-10 मार्क कमी लागत असेल तर भेटून जाईल. ग्रेस मार्क 74 म्हणजे 74 आणि 59% आसपास असेल तर तुम्हाला मिळून जातील. पण ग्लोबल मार्क्स बेटा हे डिपेंड करतं की क्वेश्चन पेपरमध्ये काही फॉल्ट वगैरे होतात का, याच्यावर ते डिपेंड करतं बेटा. ठीक आहे ना. वाटलं असं मी एक काम करेल, ग्रेस मार्क, ग्लोबल मार्क्स आणि कॉन्डोनेशनवर एक डिटेल सेपरेट व्हिडिओ बनेल, प्रत्येकाचे रूल्स. कारण बघा बेटा, तुम्हाला जर रूल बुक जर बघायला गेलो ना, रूल बुक तुम्हाला दाखवू का,
टाका गुगलवर MSBT रूल अँड रेग्युलेशन बुक, असं गुलाबी कलरचं पेज येईल आणि पुढे सर्वचे सर्व दिलेलं आहे. ते एकदा जा बघा, वाटलं मी एक काम करेल टाकून देईल तुम्हाला, काय टेन्शन. आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर टाकून देईल, वाटलं बस रूल बुक टाकून देईल बेटा, टेन्शन घ्या. ठीक आहे, जा MSBT चे सर्व नियम त्याच्यात दिलेले बेटा. ठीक आहे ना, तुम्हाला कुठे भेटणार आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. पुढे नेक्स्ट सेमिस्टर शेड्यूल अँड स्टडी प्लॅनिंग. आता नेक्स्ट सेमिस्टर कसं, कॉलेजचं सुरू झालं, बरेचशे विद्यार्थ्यांचं अजून पण सुरू झालं नसेल, म्हणजे ठीक आहे ना, असो ना, काही हरकत नाही ना. तर बघा नेक्स्ट सेमिस्टरचं शेड्यूल आलेलं आहे. 1 जानेवारी पासून तुमचं शेड्यूल सुरुवात झालेलं आहे, बरोबर आहे. 1 जानेवारी ते 17 एप्रिल पर्यंत तुमचं शेड्यूल असणार आहे, बरोबर आहे. 1 जानेवारीला तुमचं सुरू झालेलं आहे आणि 17 एप्रिल पर्यंत तुमचं टर्म वर्क असणार आहे बेटा, बरोबर आहे. चला, तुमची युनिट टेस्ट 1 पहिली युनिट टेस्ट तुमची होईल बेटा 10 to 12 फेब्रुवारीच्या दरम्यान, 10 ते 12 फेब्रुवारीच्या दरम्यान, 10 तारखेपासून तर 12 फेब्रुवारी दरम्यान, म्हणजे फेब्रुवारीचा सेकंड वीक, त्यामध्ये तुमची युनिट टेस्ट होणार आहे बाळांनो. ठीक आहे ना. त्यानंतर दुसरी युनिट टेस्ट तुमची होईल बेटा 7 ते 9 एप्रिलच्या दरम्यान, एप्रिलमध्ये होईल बेटा, डायरेक्टली एप्रिलमध्ये, जास्त झालं ना ते. ठीक आहे ना. चला, असो युनिट टेस्ट 1 10 ते 12 फेब्रुवारी, युनिट टेस्ट 2 7 ते 9 एप्रिल. त्यानंतर तुम्हाला तुमचा एक्झाम फॉर्म भरायचा बेटा. बघा, एक्झाम फॉर्म भरायचा आहे तुम्हाला 18 फेब्रुवारी ते 2 मार्चच्या दरम्यान तुम्हाला एक्झाम फॉर्म भरायचा आहे. या दरम्यानच भरायचा बेटा, ज्यामुळे तुम्हाला लेट फीज लागणार नाही, लेट फीज लागणार नाही. तो गुपचाप 18 ते 2 मार्चच्या दरम्यान, 18 फेब्रुवारी ते 2 मार्चच्या दरम्यान एक्झाम फॉर्म भरून घेशाल. ठीक आहे ना. लेट फी भरायची नाही, कशाला पैसे जास्त झाले तुम्हाला. चला, असो पुढची गोष्ट. मग बाकी लेट फी भरायची असेल तर मग आहे डेट अजून. ठीक आहे, आपल्याला त्याची काही घेणं नाहीये. दुसरी गोष्ट, तुमची फायनल एक्झाम बेटा, फायनल एक्झाम तुमचे जे प्रॅक्टिकल्स होणार आहे, प्रॅक्टिकल्स फायनल प्रॅक्टिकल्स ओरल वगैरे जे पण काही हे होणार बेटा 18 ते 28 एप्रिलच्या दरम्यान, 18 to 28 एप्रिलच्या दरम्यान. आणि हो, तुमचं जे फायनल एक्झाम आहे MSBT समर 2025 ची एक्झाम, काय समर 2025 ची एक्झाम बेटा MSBT ची, ती होणार आहे बेटा तुमची 2 मे ते 24 मेच्या दरम्यान, म्हणजे 2 मेला तुमचा पहिला पेपर असणार आहे बेटा या सेमिस्टरचा. हे जे चालू सेमिस्टर आहे याचा पहिला पेपर तुमचा असणार बेटा 2 मेला. ठीक आहे ना. चला, असो तर अशा प्रकारे. आणि रिझल्ट वगैरे लागेल जूनच्या 4थ्या वीकमध्ये, 4थ्या आठवड्याला लागणार जूनमध्ये, आणि जुलै पासून तुमचं नवीन परत पुढचं वर्ष सुरू. ठीक आहे ना. आणि एक सांगतो बेटा, सर्वात महत्वाची गोष्ट, सर्वात महत्वाची गोष्ट, की बरेचसे विद्यार्थी बघा बेटा, रिझल्ट लागणारे टेन्शन घेऊ नका. खरं सांगतो बेटा, बघा जे लागेल जे होईल ते होऊ द्या बेटा. कारण कसं आहे, आतापर्यंत विद्यार्थी 10वी पर्यंत कधी विद्यार्थी बघा जे डिप्लोमाला सेकंड इयर थर्ड इयर असेल त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये, त्यांना थोडी सवय झालेली आहे. ठीक आहे ना. म्हणजे फर्स्ट इयरचे विद्यार्थी बेटा ते टेन्शन घेऊन घेतात, खूप टेन्शन घेतात बेटा. तर टेन्शन घेऊ नका बेटा, मी आहे, काही वांधा नाही. तुम्हाला जे पण काय असेल मी पूर्ण तुमचे डाऊट सर्व सॉल्व्ह करून देईल बेटा, टेन्शन घेऊ नका बेटा. ठीक आहे ना. कारण हे विद्यार्थी आजपर्यंत 1ली ते 10वी पर्यंत मी कधी नापास झालेले का नाही, पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आता फेल्युअर पाहायला मिळतं, नापासचं म्हणजे नापास नावाचं एक पाहायला मिळतं बेटा. ठीक आहे ना. तर टेन्शन घेऊ नका बेटा. बघा, पेपर लिहिले गेलेले, आता काही होऊ शकत नाही. फक्त आता या सेमिस्टरचा अभ्यास जोरदार पद्धतीने करा बेटा. ठीक आहे ना. टेन्शन घेऊ नका, एकदम रिलॅक्स राहा. ठीक आहे ना. जे होईल ते पाहिलं जाईल. त्यानंतर आता विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन मध्ये जे तुमचे प्रॉब्लेम्स आहे बेटा, ठीक आहे ना, तर सर्व प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह केलेले आहे. तर एक काम करा, एक व्हिडिओ मी बनवलेला आहे, बरोबर आहे. एक व्हिडिओ बनवला की जे पण तुम्हाला प्रॉब्लेम्स येत आहेत ते प्रॉब्लेम्स कशी सॉल्व्ह करायचे यावर एक जबरदस्त व्हिडिओ बनवलेला बेटा. हा व्हिडिओ जाऊन चेक करा. फक्त तुम्हाला एक काम करायचं बेटा, काय की बघा, तुमचं ऍप ओपन होत नसेल, लॉग इन प्रॉब्लेम येत असेल, बघा तुमचं ऍप्लिकेशन लॉग इनच होत नाहीये, बरोबर आहे. तर लॉग इन होत नसेल ना, तर बघा ऍप्लिकेशनवर क्लिक करा, एक व्हॉट्सअपचं सिम्बॉल तुम्हाला दिसेल, त्या व्हॉट्सअपवर क्लिक करा आणि मेसेज सेंड करा की काय की आम्हाला माझं लॉग इन होत नाही, प्लीज माझा लॉग इन प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्या. ठीक आहे ना. वाटलं असं हेल्पलाईन नंबर मी तुम्हाला दिलेला आहे, या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांना व्हॉट्सअपला मेसेज करा बेटा, काय व्हॉट्सअपला की आमचं लॉग इन होत नाही, प्लीज आमचं लॉग इन करून द्या. जवळपास 4 ते 6 तासांमध्ये तुमचा रिप्लाय वगैरे तुम्हाला प्रॉपर सॉल्व्ह करून दिला जाईल. तुमचा जो पण काय प्रॉब्लेम असेल हा सॉल्व्ह करून दिला जाईल. हे आमचे व्हॉट्सअपचा हेल्पलाईन नंबर बेटा. आणि हो, मागच्या सेमिस्टरला जे पण काही तुम्हाला प्रॉब्लेम आले सर्वांवर सोल्युशन काढलेलं आहे. ऍप्लिकेशनचं सर्व अपडेट वगैरे मी प्रॉपर केलेलं बेटा. ठीक आहे ना. तर तुम्हाला फक्त एक काम करायचंय, लॉग इन होत नसेल तर तुम्हाला समजलं. दुसरी गोष्ट, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ऍप्लिकेशन मध्ये कोर्सेस दिसत नसेल, ठीक आहे ना, कोर्स दिसत नसेल. मग आता तुम्ही काय करायचं, तर बघा बेटा, सर्वात पहिले ऍप्लिकेशन ओपन करा. तुम्हाला सर्वात वरती ऑनलाईन लर्निंग नावाचा ऑप्शन दिसेल, बघा दिसतंय या ठिकाणी ऑनलाईन लर्निंग नावाचा ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करा. ऑनलाईन लर्निंगवर परत क्लिक करा आणि सेव्ह बटनवर क्लिक करा. सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह जातील. किंवा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी डिप्लोमा के स्कीम, डिप्लोमा आय स्कीम, इंजिनिअरिंग, 11वी 12वी असं या ठिकाणी या कॅटेगरीच्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिसत असेल, तर या ऑनलाईन लर्निंगच्या ठिकाणी या ठिकाणी क्लिक करा. काही पण दिसत असेल, डिप्लोमा के स्कीम, डिप्लोमा आय स्कीम, तरी क्लिक करा. त्याच्यावर ऑनलाईन लर्निंगवर पहिले क्लिक करा, नंतर सेव्ह बटनवर क्लिक करा बेटा. सेव्ह, खाली सेव्ह करा. सर्व प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होऊन जाईल बेटा. ठीक आहे ना. हे दोनच प्रॉब्लेम होते, एक तर कोर्सेस दिसत नाहीये, ऑनलाईन लर्निंग वर जाऊन क्लिक करा, सेव्ह करा, विषय क्लोज करा. दुसरं, लॉग इन होत नाहीये, आमच्या हेल्पलाईन नंबरशी कॉन्टॅक्ट करा. लिंक कॉन्टॅक्ट नंबर पण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे बेटा.
मी स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता. ठीक आहे, चला असो. तर हे तुम्हाला समजलं, ऍप्लिकेशन बद्दल तुम्हाला सर्व प्रॉब्लेम समजले असेल. ठीक आहे ना. आणि बघा बेटा, ऍप्लिकेशनवर आपले भरपूर सारे कोर्सेस वगैरे टाकलेले आहे. तुम्ही एकदा कोर्सेसची लिस्ट चेकआउट करू शकता. बघा बेटा, डिप्लोमाचे ऑनलाईन क्लासेस अवेलेबल आहे, एकदम अफोर्डेबल कॉस्ट मध्ये बेटा, एकदम कमी किमतीत अवेलेबल आहे. जा आमचे फ्री डेमो लेक्चर एकदा बघा. जर आमचं शिकवणं तुम्हाला आवडलं तरच तुम्ही कोर्स परचेस करू शकता बेटा. टेन्शन घेऊ नका, एकदम जबरदस्त शिकवलेलं आहे. आणि हा, त्याच्यासोबत तुम्हाला फ्री क्रॅश कोर्स सुद्धा दिलेला आहे, म्हणजे रिव्हिजन बॅच सुद्धा तुम्हाला दिलेली, नोट्स सुद्धा दिले जाईल बेटा, फ्री नोट्स दिल्या जाईल. नंतर क्वेश्चन पेपर तुम्हाला दिले जाईल, टेस्ट सिरीज तुमच्या होणार आहे, फॉर्म्युलाची नोट्स वेगळी, सर्व दिल्या बेटा. जा रे, चेक करा, एकदा चेक करा बेटा. ठीक आहे ना. चला असो. तर बघा बाळांनो, सर्व काही आजच्या व्हिडिओचे सर्व टॉपिक्स तुमचे क्लिअर झाले असेल. आणि हा, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, जर तुम्हाला स्कॉलरशिप रिलेटेड आता बघा जे तुमचे डाऊट्स असेल, स्कॉलरशिपचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे, जे पण काय असेल, तर बेटा कमेंट बॉक्स मध्ये लिहा, आम्हाला हा प्रॉब्लेम आहे. मी सर्व तुमचे जे पण काही प्रॉब्लेम्स असेल ना स्कॉलरशिपच्या रिगार्डिंग, जे पण काही प्रॉब्लेम असेल बेटा, सर्वांच्यावर एक स्पेशल व्हिडिओ घेऊन येईल बेटा मी. त्यामध्ये सर्वांचे डाऊट्स मी एक वन बाय वन सॉल्व्ह करून देईल बेटा. ठीक आहे ना. म्हणजे तुम्हाला नंतर कधी प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे ना. आय होप सो आजच्या व्हिडिओमधले सर्व टॉपिक तुम्हाला क्लिअर झाले असेल, सर्व कंटेंट तुम्हाला समजले असेल. आणि हो, माझे एफर्ट जर तुम्हाला आवडत असेल तर तुमच्या मोठ्या भावाला, या तुमच्या मोठ्या भावाच्या चॅनलला सपोर्ट करा. तुमचं प्रेम असंच ठेवा, कारण तुमच्या विश्वासामुळे, तुमच्या प्रेमामुळे आज मी इथपर्यंत पोहोचला बेटा. ठीक आहे ना. तुम्ही नाही तर मी नाही बेटा. ठीक आहे ना. चला असो. तर तुमच्या सर्वांच्या प्रेमासाठी, तुमच्या विश्वासाठी धन्यवाद. तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद. तुम्हाला बेस्ट ऑफ लक बेटा. तुमचा रिझल्ट चांगलाच लागेल. देवाचरणी माझी प्रार्थना आहे. माझा खरंच विश्वास आहे की नाही यार तुम्हाला चांगले मार्क मिळतील. ठीक आहे ना. तुम्ही जेवढा पेपर लिहिलाय तेवढं तुम्हाला सर्व प्रॉपर मिळतील बेटा. ठीक आहे ना. काळजी करू नका, सर्व काही चांगलंच होईल. एकदम निश्चिंत राहा, निवांत राहा. रिझल्ट लागेल तर मी सर्व काही माझ्या युट्यूब चॅनलवर टाकून देईल की लागला रे, लागला, रिझल्ट लागला. ठीक आहे ना. चला, तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.